महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता बायाले लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक महिन्याने 1500 रुपये, आता 3000 रुपये टप्पा जमा झालाय। तर या 1500 रुपयाचा बाया उपयोग काय करतात या बायाच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊ। गावखेड्याचं काम आहे, मतलब गावखेड्यातल्या बाया, गावखेड्याचं काम मोठं वेगळं असते। तर या 1500 रुपयाचा बाया कोणा गोष्टीचा उपयोग करणार आहे हे त्याच्याहून जाणून घेऊ। चला माझ्यासोबत या ठिकाणच्या काही आणखीन महिला आहेत, आमच्या गंगाबाई आहेत। गंगाबाई, आता सरकार पैसे महिन्याचे 1500, आता हे 3000 रुपये लवकरच भेटणार आहेत तुम्हाला। तर याचा उपयोग तुम्ही काय करणार आहे नेमका, म्हणजे काय तुम्हाला याचा फायदा होईल? आम्हाला आम्ही मजुरी करतो, आता ते पैसे आम्हाला दिन सरकार, तर आम्ही घरात खर्च करू। कोणी बिमार पडते, आमची परिस्थिती जराशी गरीबी आहे, आम्हाला काम केल्याशिवाय जगत नाही आम्ही। ललिताबाई, घरच्या दैनंदिन गरजा आहे ना, त्याच्यासाठी वापरू। आता राखी आहे, राखीला जाऊ, लेकरांच्या शिक्षणासाठी वापरू। काही राहिले मंत्र्याचे खूप खूप आभार आहेत, देवराचे पण त्याचाही खूप खूप आभार। बरं, याचा उपयोग काय करताल तुम्ही पैशाचा? घरातच उपयोग करू, काही बिमारी नचेरी राहिली, आता कामधंदे नाही आहे तर आम्हाला आता घरातच वापरा लागेल ना ते पैसे। आता लेकरांसाठी काही बिमारी पडलो, काही शिक्षणासाठी, त्याच्यासाठी। नाव सो माधुरी मनोज शनिवारे आहे, मी मल्हारा या गावातून बोलत आहे। मोदी पासून जे काही आम्हाला 1500 रुपयाची पगार भेटणार आहे ते आमच्या वैयक्तिक कामासाठी उपयोग करणार आहे। आम्ही काही आमच्या अडचणी म्हणा काही घ्यायचे असणार, घरापासून नाही मिळाले तर ते 1500 रुपये पासून आम्ही ते काम सर्व करणार आहे। एवढं बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा आभार, खूप खूप आभार। सौ प्रमिला दिलीप कोदनकर, हे मी किराणा दुकान चालवतो आम्ही। तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आम्हाला मिळतील त्यातून आम्ही हा किराणा दुकान वाढवू, आणि याबद्दल माननीय श्री फडणवीस यांचे आभार मानतो। सपना दीपक गुप्ता आहे आणि मला 3000 रुपये प्राप्त झालेले आहे, आणि मी माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी उपयोग करणार आहे, कारण घरचे माणसं पैसे देत नाही। आणि देवेंद्र दादा फडणवीस यांचा खूप खूप आभार आहे। माझं नाव उषा राधाकिशन गुप्ता आहे। मला 3000 रुपये प्राप्त झाले आहे। माझी इच्छा आहे मी पंढरपूरला या खाटू श्यामला जाऊ शकतो दर्शनाला। देवेंद्र फडणवीसला बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार। मी सुनीता ओंकार पोटे, राहणार मल्हारा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। मला 3000 रुपये मिळाले, ते कौटुंबिक खर्चासाठी, आणि समजा माणूस जर घरी नसला तर तब्येत वगैरे खराब झाली त्याच्या कार्यक्रमात त्यासाठी उपयोगात पडते। आणि देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार। नमस्कार, माझं नाव सौ ज्योती वसंत सुवारे, राहणार मल्हारा। माझा किराणा शॉप आहे, त्यामध्ये मी कपड्याचा धंदा सुद्धा लावलेला आहे। मला मुख्यमंत्री योजना लाभ मिळालेला आहे 3000 रुपये। तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मी आभारी आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आनंदी सुवारे, मला खूप दिवसापासून ट्युशन लावायची होती, आणि माझ्या आईला लाडक्या बहिणी योजनेचे 3000 रुपये प्राप्त झाले, त्यामधून मी आता ट्युशन लावणार आहे। आणि मी या पैशांसाठी एकनाथ शिंदे यांचे आभार मानते, देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार मानते। माझं नाव कुमारी वैष्णवी सोनवणे आहे, मी मल्हाराला राहते। माझ्या आईला मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा लाभ भेटलेला आहे, त्याला 3000 रुपये मिळालेले आहे। आणि माझी खूप इच्छा होती की मला पार्लर टाकायचं होतं, त्यामुळे आता माझ्याला जे 3000 रुपये मिळाले त्यामध्ये मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे आता। त्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ भाऊ शिंदे आणि तसेच आमचे देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप मनापासून आभार। माझ्यासोबत हे काही मल्हाराचा ग्रुप आहे, ह्या बाया सकाळी कामाला चालल्या, आता मी त्याला थांबलो बोललो। तर माझ्यासोबत एक मुलगी आहे। बेटा, तुझं पुरं नाव काय आहे, आणि तुम्हाला आता जे 3000 रुपये भेटत आहेत याचा तुला काय फायदा होईल? त्याचा मला हे फायदा होईल की जे सरकारनं आम्हाला 3000 रुपये दिला, मला शिक्षण करायचं आहे आणि ट्युशन लावायचं आहे, म्हणजे असं ते स्कॉलरशिप स्पर्धामध्ये असं भाग घ्यायचा आहे, स्पर्धा परीक्षामध्ये, आणि हे उपयोग होईल। सरकारनं आम्हाला जे 1500 रुपये दिले त्याचे खूप खूप धन्यवाद। पूजा किशोर जामुनकर, मल्हाराला राहत असतो, तालुका अचलपूर आहे। बाई,
घुरुमदे. मी गरीब हा. आहो, मी गरीब आहो, माझ्या नसल्यानं काम होत नाही, हा. पण मी लजित फजित जातो. हा. हे बिमारीसाठी आम्हाला कामी पडते. आता हे सरकारचे पैसे देणार आहे ते. हा, सरकारचे पैसे देणार आहे ते. हा. हे सरकारचे पैसे भेटणार आहे, ते आमच्या उपयोगी लागते. काम होत नाही, हा. म्हातारा माणूस, हा. ते असं फजिती होते आमची, तर आम्हाला गव्हर्नमेंट देते जसा, तर ते आम्हाला कामी लागते. तर माझ्यासोबत मल्हारा गावचे सरपंच सन्मान्य नारायणराव बोरेकर भाऊ आहेत. भाऊ, बापा बाया लय जणेल पैसे जमा झाले म्हणते. तर बायाचे तर वेगवेगळे मस्त बाया सांगत आम्ही हे करतो ते करतो. तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं सहकार्य केलं आणि सरकारच्या माध्यमातून हा जो प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते नेमकं? खरोखर पहिलं तर मी आमच्या सरकारचे माननीय देवेंद्र फडणवीसची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून जो हा लाडकी बहीण योजना हा उपक्रम राबवला, खरोखर मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो. आणि आज माझ्या गावामध्ये 70% महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झाले आहेत आणि खूप खुश महिला आहेत. आणि त्यांच्यामधून आता ज्या महिला आहेत आता आपल्या भावाला राखी बांधायला जातील, त्यातच सर्व महिला शेतकरी आहेत आणि शेतकरी हा यावेळेस शेतकऱ्याजवळ पैसा नसतो. अशा या कामात त्यांचे जे बैल आहेत, बैलजोडीची जे पूजा वगैरे करतात, पोया म्हणजे आपल्या आई वडिलांसारखी पूजा त्या पोयाच्या दिवशी शेतकरी करतात, त्यांनाही त्या पैशांचा उपयोग होणार आहे. आणि महिला एवढ्या खुश आहेत की खरोखर आमचे जे देवेंद्रजी फडणवीस आहेत व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे ते आभार मानत आहेत. अशाच विविध योजना आपलं सरकार राबवत आहे. तसेच महिलांसाठी 50% सबसिडीवर एसटी प्रवास केला आहे. खरोखर महिला यावेळेस म्हणजे सरकारच्या बाजूने मतदान करतील असं मला वाटतं.